नवघर के जुरिडिक्शन में एक दो तीन जगह मोबाइल थेफ्ट की वारदात हुई थी। तो हमने इसके तहत कुछ हमारे ट्रैप लगाए थे। तो इसमें हमें एक इन्फॉर्मेशन मिली थी कि कुछ लोग वहाँ पे आने वाले हैं। नवघर के एरिया में इंद्रलोक एरिया है, मार्केट एरिया। तो वहाँ हमने ट्रैप लगाते हुए 4 एक्यूज़ को हमने पकड़ा है और उनके पास से हमने गैस कटर, गैस के सिलेंडर और कुछ अलग अलग तरीके के जो स्क्रू ड्राइवर होते हैं, इसके तहत हमने उनको वहाँ पे मुद्देमाल के तहत अरेस्ट किया है। उनके ऊपर प्रिपरेशन ऑफ डकैती का ऑफेंस हमने रजिस्टर्ड किया है और इनके पास से हमने कुछ मोबाइल्स, लैपटॉप ऐसे 6,50,000 रुपीज़ का मुद्देमाल भी हमने जब्त किया है। इनकी मोडस थी कि गैस कटर के मदद से ये करते थे। ये शटर कट करते थे, ग्रिल्स कट करते थे और अभी तक अपने मेरे जुरिडिक्शन में ठाणे ग्रामीण के इलाके में इन्होंने 3 जगह ऐसे मोबाइल थेफ्ट की वारदात की है और पालघर के वालियों में भी इन्होंने ऐसे ये किया है। इनका बैकग्राउंड क्या है? इनके ऊपर इससे अधिक गुने दाखिल है? हाँ, इनके ऊपर निश्चित तौर पे कुछ ऑफेंसेस रजिस्टर्ड है, ऐसे हमारी प्राइमरी इन्फॉर्मेशन है। हम प्रिवेंट एक्शन इनके ऊपर करेंगे और एक कड़ी से कड़ी कार्रवाई निश्चित तौर पे इनके ऊपर हम करने की कोशिश करेंगे। आपल्याकडे मीरा भाईंदरमध्ये गेल्या मला वाटतं एक महिन्यापासून काही ठिकाणी मोबाईलचे दुकानं त्या ठिकाणी फोडण्यात आलेली होती आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही एक ट्रॅप लावलेला होता। आम्ही पाळतीवर होतो आरोपींच्या आणि आम्हाला अशी माहिती मिळाली की त्या आधीमध्ये एक इंद्रलोक एरिया आहे नवघरच्या आधीमध्ये आणि त्या ठिकाणी बाजारपेठेमध्ये काही मोबाईलची दुकानं किंवा ज्वेलर्सची दुकानं फोडण्यासाठी काही आरोपी येणार आहेत आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी पेट्रोलिंग केली, आम्ही ट्रॅप लावला आणि त्याच्यामध्ये आपल्याला निश्चितपणे त्या ठिकाणी जाणवलं की काही आरोपी आलेले आहेत आणि आरोपींना आम्ही तो ट्रॅप लावून 5 आरोपी होते, त्यातल्या 4 आरोपींना आपण पकडलेला आहे। एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झालेला आहे आणि त्यांच्याकडे मग आम्ही त्या ठिकाणी झडती घेतली। तर त्यांच्याकडून आपल्याला गॅस कटर, नंतर गॅसचे काही त्या ठिकाणी हे कंटेनर्स मिळालेले आहेत। नंतर आपल्याकडे एक कंट्री मेड एक त्या ठिकाणी जे हे आहे पिस्टल आहे ते पण मिळालं आहे। त्यांच्याकडे काही राऊंड मिळालेले आहेत आणि अशा पद्धतीने आपण 4 आरोपींना अटक केलेली आहे। त्यांच्याकडून आपल्याला 54 मोबाईल, नंतर काही लॅपटॉप अशी एकंदरीत आपल्याला 6.5 लाखाचा मुद्देमाल आपण त्या ठिकाणी जप्त केलेला आहे। हे खास करून हे मोबाईल दुकानं टार्गेट करायचे आणि गॅस कटरच्या सहाय्याने त्यांनी ते शटर, काही ग्रिल असेल ते तोडलेलं आहे आणि त्याच्या याच्यातून त्यांनी तो प्रवेश करून हे त्या ठिकाणी मोबाईलचं त्या ठिकाणी चोऱ्या करायचे।